आता फक्त 10 मिनिटं उरलीत तुझ्या सहीसाठी किंवा ममाला शोधण्यासाठी, राईट? अभिजित शोधून आणेल तिला, माहिती आहे मला. कुठे शोधणार आहे तुझा सुपरमॅन? मे बी हॉटेल रॉयल स्प्रिंग्स मध्ये. शमिका, मॉम बोलत असताना मला मागे त्या घंट्याचा आवाज ऐकू येत होता. अभी just come here and get me. I don't know where I am. Please मला वाचव प्लीज. आणि अशा प्रकारच्या बेल्स वाजणारं मुंबईतलं हे एकमेव ठिकाण आहे. माझ्या इथे येण्याला काहीतरी लॉजिक आहे. जयचा सेलफोन चेक करायला मिळाला होता मला. लास्ट डायल मध्ये ममाचा नंबर होता, नंतर कुठल्या तरी हॉटेल रॉयल स्प्रिंगचा नंबर होता. आता इथे येताना मला हॉटेल रॉयल स्प्रिंग्सची पाटी दिसली. इथून बरोबर 5 मिनिटांवर आहे ते हॉटेल. Jay, he just can't get anything right. हॅलो, कुठे होतेस? कुठे होतास? मी कधीपासून फोन ट्राय करतोय. अरे ते सगळं सोड जय. अभिजित तिथे दारापर्यंत येऊन पोहोचलाय. अभिजित तिथे पोहोचलाय? तू हे बघ जय, यू कांट गेट एनिथिंग डन राईट. हा, जर आज तू सगळं नीट नाही केलंस ना तर मी आजच्या आज तुला एक्सपोज करणार आहे. नाही असा कसा फसेल प्लॅन? संपून टाका सँडी आंटीला. नाही मामा, फोन दे. फोन दे मला बोलायचंय मामाशी. दरवाजा उघडा. फोन दे, मला बोलायचंय. अभिजित दार उघडण्याचा प्रयत्न करतो. दार उघडायच्या आत संपून टाका तिला. नाही केलं असं आहे. फोन दे, मला बोलायचं मामाशी. काय आहे? मामाशी बोलायचं आहे? सँडी आंटीला दे रे. हाय सँडी आंटी, के शेवटचं तुझ्या मुलीशी बोलून घे. हॅलो मामा, तू काळजी करू नको. जय तुला काहीच करू शकणार नाही. बेटा ही लोक मला मारून टाकतील ग. नाही मामा, मी आहे ना. मी काहीच वेडेवाकडे घडू देणार नाही. नाही बेटा, तू तिथे आहेस, तिथून तू काय करणार? हा बघ ना, अभि इथे माझ्या समोर दरवाजाच्या बाहेर आहे, तरी त्याचा काही उपयोग होत नाहीये ग. ही माणसं त्या हॉरिबल. बेटा इट्स द एंड नाउ. यू टेक केअर बेटा. नाही मामा. आणि प्लीज अभिला फोन करून सांग की इथून निघून जा म्हणून. नाहीतर मला मारणार ही लोक त्याला पण मारू शकतील. शमी, अगं इतक्या लांबून तू फक्त एक गोष्ट करू शकते शमी. त्या पेपरवर पटकन सही करून टाक, तरच तो जय मला आणि अभिला सोडेल. शमी आर यू लिसनिंग? दरवाजा उघडा, नाही तर मला पोलिसांना बोलावं लागेल. साइन. मामा तुम्ही ठीक आहे? दोन गुंड तिकडून पळाल. आम्ही डोंट गो ते भयंकर आहे. तू शमिका मामा सापडले. तू काळजी करू नकोस आणि त्या प्रॉपर्टी पेपर्सवर अजिबात सह्या करू नकोस. त्याच्या तोंडावर फेकून मारते.
अभि मी साइन केली आहे. अभि तरीही तूच माझा हिरोस. इतक्या कमी वेळात कोणीच शोधू शकलं नसतं ममाला. तू शोधलंस. आय रिअली लव्ह यू. मी सगळं गमावलं असलं तरी दुसऱ्या बाजूने मी सगळं कमावलंय. आपलं घर, आजी, आई, बाबा, माझी माणसंच इतकी लाख मुलाची आहे ना की त्यांच्यापुढे ही किंमत काहीच नाही समजते. मम्मा बाजूला आहे ना तुझ्या. काळजी घे तिची. अभि काय झालं रे? शमीने पेपर साइन केले का? माझी सगळी प्रॉपर्टी आहे जय. बी हॅपी. तुझ्यासाठी डिवोर्स पेपर्स. आता तुझा माझ्याशी आणि तुझ्या प्रॉपर्टीशी काही संबंध नाहीये. You are free. Be happy. बिचारी शमिका. प्रॉपर्टी पण गेली आणि प्रेमही गेलं. ज्या डिवोर्स पेपरवर ती खुश आहे ते पेपर्स खोटे आहेत हे जयने सांगितलंय मला. पण तिला जेव्हा हे कळेल तेव्हा An object at rest remains at rest and an object in motion remains in motion with a constant velocity. When the net force on a body is zero, its acceleration. Hello? क्या हो गया बच्चू? इतका सिरियस का वाटतोयस? अरे यार हा न्यूटन पण ना पक्का मामू आहे. हे बघा इथे काय म्हणलंय, an object at rest remains at rest and object in motion remains in motion but with a constant velocity. म्हणजे बघ इथं असं when the net force on a body is zero, its acceleration is zero. ओके. कळलं तुला? हो. हे कळलं तुला? हो. आपल्याला नाही कळलं. थांब पुन्हा एकदा वाचू का? म्हणजे हे जाऊ दे यार. हे काय अभ्या कुठे? अरे हो. तो असताना त्याला म्हणलं असं समोर बस, एक मस्त चहा मारू, माझं पाठांतर करून घे. अरे मगाशीच माझी बाईक मागत होता. खूप टेन्स वाटत होता रे.
कधीचा गेलाय, अजून आला पण नाही. आला. ह्याला म्हणतात भाऊ, नाम लिया भाई हाजीर. बोल, अरे कुठे फिरतो रे तू रात्रीचा? लवकर येत जा ना. काय रे, एवढा का चेहरा पडला तुझा? शमी, शमी, नाही रडायचं नाही. आय एम फाईन बेटा. ऑफकोर्स ऑल द क्रेडिट गोज टू अभि. सच अ ब्रेव बॉय अँड सो स्मार्ट. अगं रडू नको. जयला सोडणार नाही. त्याने जे काय केलंय ना, ही इज गोइंग टू पे फॉर दिस. बेटा मला माहिती आहे माझ्यामुळे तुला प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या कराव्या लागल्या. पण ठीक आहे का, प्रॉपर्टी गेली तर गेली, पण आता तुझा अभि तर तुझ्याकडे आहे ना. मला सांग, जयने डिवोर्स पेपर्स दिले ना? ऍट लास्ट तू तिला डिवोर्स दिलाच नाहीस तर. थँक गॉड जय. व्हॉट अ प्लॅन. आय एम इम्प्रेस्ड. यू हॅव डन इट जय. गुड जॉब. आणि एवढं सगळं करून सुद्धा तू शमिकाला फेक डिवोर्स पेपर्स दिलेस. खोटे डिवोर्स पेपर्स. वाव, गुड जॉब. म्हणजे बघ ना, आता अभिजित फक्त माझा. डिवोर्स पेपर्स खरे होते रिया. शमिकाला मी खरा खुरा डिवोर्स दिलाय. जय, जय, व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? तू 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 हे सगळं कसं? हाऊ कुड यू जय? जय, तू मला चीट केलंस. जय, जय, तू मला प्रॉमिस केलं होतंस. जय, का का जय? जय, कारण आय एम फेड अप ऑफ दिस प्लॅन. या सगळ्या प्रकरणामुळे मी माझा फ्रीडम, माझी प्रायव्हसी, माझी इज्जत, इमेज, शांतता. I've lost my mom. माझा भाऊ मित्र होता माझा. I've lost everything. I've lost everything, God damn it. अभिजित वॉज माय एव्हरीथिंग जय. आणि अजूनही आहे. मी त्याला माझं बनवून दाखवेन. मी वेळ लावेन त्याला माझं. पण तू वेळ लागल्यासारखं का वागतोयस? आणि असं अचानक तुझ्या भावाचा पुळका कसा काय आला तुला जय? पुळका नाही, पुळका असला असता तर आमच्यातले डिफरन्सेस कधीच संपले असते. गेल्या 4 महिन्यांपासून आमच्या दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. बेटा आता तुझ्या आणि अभिमध्ये कोणीही येणार नाही. आता फक्त तुम्ही दोघं. ममा, अभि कुठे आहे? मायला हा जय पण थोरच आहे यार. एकदम पोहोचलेला आहे. चक्क किडनॅपिंग. एवढ्या मोठ्या बाईचं. अभ्या, तुला शपथ सांगतो, हे असले प्रकार ना मी फक्त पिक्चर मध्येच पाहिले होते. अरे पण या समद्यामध्ये तुझा काय फॉल्ट आहे? तुला जे जे जमलं तू ते समजा केला ना. अरे मी सांगत होतो शमिकाला त्या डॉक्युमेंट्सवर सह्या करू नको म्हणून. इनफॅक्ट मी माझ्या वकिलाशी बोललो होतो. सगळं काही सुरळीत झालं असतं. माझा तसाच प्लॅन होता. शमिकाला म्हणलं, प्रॉपर्टी तुझीच आहे, ती जय सारख्या फालतू माणसावर तू उधळून टाकू नकोस. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की मी काहीच नाही करू शकलो. एकदम हरल्यासारखं वाटतंय मला. कोण म्हणतं तू हरलायस? तू जिंकलायस अभि. रादर आपण दोघंही जिंकलोत. मला डिवोर्स मिळाला अभि. आता आपल्यामध्ये कोणीच नाही येऊ शकणार.
शमिका, आपल्या प्रेमाची केवढी मोठी किंमत मोजली असतो. काही गोष्टींची किंमत मोजता येत नाही अभि. आणि आपल्या प्रेमाची किंमत तू पैशांमध्ये नको मोजूस. तू माझं सर्वस्व आहेस अभि. तुला माहितीये ही परीक्षा होती आपली. आपल्या प्रेमासाठी आपण कोणकोणत्या गोष्टींचं सॅक्रिफाईस करू शकतो ना याची. आणि या परीक्षेत आपण यशस्वी झालोय अभि. बघ तू, आता आपल्या आयुष्यात कुठलेच प्रॉब्लेम्स येणार नाहीत अभि. आपलं लग्न झाल्यावर खूप सुखाचा संसार होईल आपला. त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी मीच या 2 डायमंड रिंग्स बनवून आणल्या का शमी. आणि ही सेड नो. अगं मला वेळ दे, मी आता नाही लग्न करू शकत तुझ्याशी. तू अशी कशी अचानक लग्न करायला निघालीस म्हणाला मला तो. राहुल खूप चीप मुलगा, पण नेहमी माझ्याच सोबत असं का होतं मला समजत नाही. शमी, पण तो मला आधी आवडायचा ग. आता तसं काहीच नाहीये. मला नाही यायचंय ग तुमच्या दोघांमध्ये. इनफॅक्ट म्हणूनच मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मला कधी माझं खरं प्रेम मिळणार आहे. अभि हवायस रे तू. मला तू हवायस अभि. मला आत्ता तुझ्याशी बोलायचंय. फक्त एकदा माझ्याशी बोल अभि. अभि मला तू मला तुझा आवाज ऐकायचा आहे अभि एकदा. अभ्या या बाईचं ना काही खरं नाही. आपण ज्या नंबरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहात तो सध्या बंद आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. पेपर्स. आणि आता उद्याच्या उद्या आशू मला इथे पाहिजे.
चलो फायनली ही गोष्ट तर संपली. मला जे हवं होतं ते मिळालं. आता बाकीच्या गोष्टी करते मॅनेज. नीनाला नाही का मॅनेज केलं तसंच पुअ नीना. कधी कधी माणसाला जास्त माहिती असणं पण घातक ठरतं नाही. अर्थात अजून मला हे नाही कळले की तिने ते फोटोज कुठे ठेवलेत. दुसऱ्या कोणाच्या हाताला लागले तर त्याची पण तीच अवस्था होणार जी नीनाची झाली.